हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती SJ स्वाद रेसिपीजमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मेथी पराठा. तर त्याच्यासाठी लागणारे आपल्याला 8-10 लसणाच्या पाकळ्या, 8-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा टीस्पून जिरा, 2 उकडलेले बटाटे आहेत आणि 1 मेथीची गड्डी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, लसूण, मिरची आणि जिरे. तर ते आपण वाटून घेऊया. मग त्याच्यात काय काय मसाले पडतील ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे मी मिरची, जिरे आणि लसूणचं वाटून घेतलेलं आहे. त्यात आपण फोडणी करून घेऊया. इथे मी कढई गरम करायला ठेवली होती. कढई गरम झाली आहे. आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालूया. आता त्याच्यामध्ये मी हे जे वाटण वाटले ते घालून घेते. इथे छान हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. मी मिरची वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं. मिरची छान भाजली गेली पाहिजे. बघू शकता आता मिरची छान भाजलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडी हळद घालून घेऊ. हळद घालून पुन्हा एकदा मी त्याला व्यवस्थित परतून घेते. इथे मी मॅश करून घेतलेला बटाटा घातलेला आहे. त्याला आता चांगलं परतून घेऊया. थोडं तेल घालते अजून. छान असा परतलेला आहे. आता याच्यामध्ये मेथीची भाजी आपण जी धुवून ठेवली होती 1 गड्डी ती घालून घेते. या पद्धतीने बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. कारण बटाटा घातल्यामुळे ते इतके सॉफ्ट बनतात. एकदम सॉफ्ट पराठे बनतात बटाट्यामुळे आणि चवीलाही खूप छान लागतात. तर एकदा हे असं नक्की ट्राय करून बघा. आता मी मीठ घालून त्याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. आता मी 1 चमचा त्याच्यामध्ये मीठ घालते आणि अजून थोडं 1.5 चमचे मीठ घालते मी आणि झाकून एक वाफ काढून घेऊया. मी दाखवते मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि एक 5 मिनटं आपण त्याला वाफ देऊया. बघू शकता आता इथं हे मसाला तर आपला रेडी झालेला आहे. तर आता पीठ मळायला घ्यायचं आहे. तर हे बंद करून आपण गॅस थोडंसं थंड होऊ देऊया आणि मग पीठ मळायला घेऊ. मेथीची भाजी थंड व्हायला ठेवली आहे. तोपर्यंत आपण इथं त्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया. मी इथं शेंगदाण्याची चटणी बनवते. त्यासाठी शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण याला वाटून घेऊया. इथे आपली चटणी झालेली आहे. मी याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातले होते. आता इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल घालून ही चटणी परतून घेऊया. थोडं मीठ घालते आहे.
आणि आता त्याला छान परतून घेऊया, तोपर्यंत आपली भाजी तिथे थंड होते. आता इथं मी भाजी थंड करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. तर माझ्याकडे हे मेजरमेंट आहे. मी हे 2.5 माप घेते आहे आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करूया थोडं. दोन चमचे मी बेसन पीठ ॲड केलेले. चवीपुरतं मीठ घालूया. भाजीमध्ये आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता फक्त पिठापुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे, पिठामध्ये बसेल एवढं. आणि मी ओवा पण घालून घेणार आहे. अर्धा चमचा ओवा घेतला. आता हे आपल्याला एवढ्या ह्या भाजीच्या याच्यातच मिक्स करून घ्यायचे. गरज वाटली तरच पाणी घालायचं, पाण्याची शक्यतो गरज पडत नाही. या भाजीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ घालून घ्या, पाणी शक्यतो घालू नका. मी आता तुम्हाला हे पीठ मळून दाखवते. बघू शकता इथं मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे. आणि आपलं पीठ आता 1-2 मिनटात मळून होईल व्यवस्थित. त्याला हे भाजीमध्ये व्यवस्थित पीठ पाहिजे तेवढंच आपल्याला बसलेलं आहे. तर आता मी हे अजून मळून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता इथे माझं पीठ मळून रेडी आहे, बघू शकता. आता मी याचा पराठा लाटून तुम्हाला दाखवते. इथे पराठा रेडी आहे. आता आपण याला शेकून घेऊया. इथे तवा गरम करायला ठेवला होता मी. थोडंसं तेल घालून त्याला ग्रीस करून घेतलेलं आहे. आता हा पराठा याच्यावर टाकूया. पराठा घालून घेतला. आता साईड पलटी करून घेऊया. मुलांच्या टिफिनसाठी एक खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही हे रात्री जरी पीठ मळून ठेवलं म्हणजे सकाळी तुमचे झटपट पराठे तयार होऊ शकतात. आता याच्यावर तुम्ही तूप घालू शकता किंवा तेल. मी तेल लावून घेतलेलं आहे. हा पराठा तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता. दही, लोणचं, शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो केचप, तुम्ही कशावरही हे सोबतही हे सर्व करू शकता. बटाटा घातल्यामुळे टेस्ट खूप वेगळी आणि छान चव लागते त्याची आणि सॉफ्टही बनतात. तर नक्की असं एकदा तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. बघू शकता इथे कसा छान आपला मेथी पराठा तयार आहे. चला तर मग आपण टेस्ट करून बघूया. बघू शकता इथे आपली प्लेट रेडी आहे खाण्यासाठी. तर मी हे दही, लोणचं आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही फक्त टोमॅटो केचप असेल त्याच्यासोबतही सर्व करू शकता. एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आवडली तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.